नमस्कार, मी फैयाज. आज दीनानाथ इथे जो प्रयोग होता त्याला खूप दिवसापासून मला यायची इच्छा होती, पण आज ती इच्छा माझी पूर्ण झाली. एक अतिशय सुंदर नाटक पाहिल्याचं म्हणजे माझा अनुभव आहे, म्हणजे अनुभव आला मला. उर्मिलायन म्हणजे आपण सीतेवरची नाटकं, सिनेमा सगळे पाहत आलो, पण उर्मिलेचं जे रुदन असतं, स्त्रीचं जे क्रंदन आपण म्हणू, ते उर्मिलेचं आहे, पण ते या निमित्तानं पहिल्यांदा आलं. त्यामुळे त्या ज्यांच्या कादंबरीवर हे नाटक लिहिलं गेलं आहे, उर्मिला या कादंबरीवर, आणि हरिश्चंद्रनी त्याचं परत लेखन करून ते नाटक दिग्दर्शन करून लोकांसमोर सादर केलं. अतिशय पुरस्कार म्हणजे मिळालेत याला. म्हणजे मी ऐकते, अजून मठाचं मला माहिती नाही, पण झीचे तर सगळे मिळालेत. सगळे आणि नवीन लोक आहेत हो. मुख्य म्हणजे हे की नावं नाही ती आम्हाला माहिती नाही, काम कोण करते हे माहिती नाही, पण नाटक पाहायची इच्छा मात्र सुप्त इच्छा म्हणतो ना, नाही उर्मिलायन पाहायचं, उर्मिलायन पाहायचं. काय आहे ते दुःख, जे स्त्रीचं दुःख आहे ना, ते मला पाहायचं होतं. कारण माझे एक आणखी एक मित्र आहेत, त्यांनीसुद्धा अशा महाभारतातल्या, रामायणातल्या ज्या अतिशय ज्यांचं असं आलंच नाही, अशा म्हणजे काही नाही, गांधारी, द्रौपदी, ह्या सगळ्या ज्या आहेत त्यांचं क्रंदन त्यांना कधी बोलता आलं नाही. ज्या आल्या त्या आल्या, इतिहासामध्ये म्हणा, पौराणिक भाषेमध्ये म्हणा, नाटकांमध्ये आल्या, सिनेमात आल्या. पण काही अशा कॅरेक्टर्स आहेत महाभारतात आणि रामायणात की त्यांचं क्रंदन, जे रुदन, जे दुःख आहे ना, ते या नाटकाच्या निमित्तानं आलं, उर्मिलेचं. पहिल्या दिवसापासून. आणि मला नाटकाचं नाव अतिशय आवडलं. या उर्मिलायन हे जे नाटकाला नाव दिलं, हे अतिशय छान. म्युझिक छान आहे. बहुतेक याला नृत्यनाट्य म्हणूया, नाटक म्हणूया, काही म्हणूया, पण मुली सगळ्या डान्सर्स आहेत, चांगल्या डान्स करतात. जिनी काही कोरिओग्राफी केली तिने अतिशय सुंदर केली. ज्या गातात, जिचं गाणं या पार्श्वगायन म्हणून वापरलेलं आहे, तेही खूप छान ती गायली. आणि मुख्य म्हणजे काम करणारी जी उर्मिलेचं काम करते, तिची म्हणजे आम्ही एक म्हणतो की आवाजाला रिंग लागते. रिंग म्हणजे एक घुमारा असतो मराठी बोलण्याला. शहामृगातला श आणि षटकोनातला श. ती ही खूप सुंदर बोलते. ही उर्मिलेचं जिने काम केलं ना, अतिशय म्हणजे मराठी इतकं छान ऐकायला चांगलं लागतं. त्या बोलण्याला लय आहे, त्या बोलण्याला सूर आहे, आणि त्या बोलण्याला एक रिंग आहे. असं त्यामुळे त्या डायलॉग्स, नाही तर मोठे मोठे डायलॉग बोलतो ना, तेव्हा थोडंसं असं वाटतं, पण हिचे स्वगत हिचे ऐकताना त्रास नाही झाला. उलट माझ्याही डोळ्यात पाणी येत होतं, म्हणजे मी रडत होते. उर्मिलेचं जे शेवटचं जे स्वगत आहे ना, ते मला अतिशय आवडलं. ती खूप छान बोलते. सगळ्याजणी काम चांगलं करतात, मैत्रिणीचं काम करणारी पण, आणि अशा उच्छृंखल वगैरे, इवन हिचं सीतेचं काम करणाऱ्या ज्या आहेत त्यांनी आपापले रोल सगळ्यांनी चांगले केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हे फक्त महाराष्ट्रापुरतं या नाटकाचे प्रयोग होऊ नयेत. ह्याचे नाटक आणखी सगळीकडे व्हायला हवे. जिथं जिथं महोत्सव होतात, दिल्लीला होतो, NSDचा महोत्सव होतो, तिथे हे नाटक व्हायला पाहिजे. कलकत्त्याला महोत्सव होतो नाटकांचा, मराठी नाटकांचा होतो, तिथेही हे नाटक गेलं पाहिजे. आणि फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, आपण आता तुम्ही जाणार आहात, नाशिकला जाणार, इकडे सगळीकडे तुम्ही जाणार आहात, पण हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहू नये. हे सगळीकडे जावं, भारतामध्ये हे या नाटक जावं. आणि विशेष म्हणजे काय, आता तर UPमध्ये अयोध्येला आपण सगळं झालेलं आहे, तर असं राजकीय लोकांच्या समोरसुद्धा हा प्रयोग व्हायला हवा, असं मला मनापासून वाटतं. महाराष्ट्रातले आपले सगळे रसिक आहेतच, पण जिथे जिथे रंगकर्मी आपण म्हणू, सगळ्या भाषेत असतात रंगकर्मी, तेलुगूमध्ये, आणि आपण आत्ता केलाच की विविध भाषांची नाटकं आपण आत्ता मराठी नाट्य परिषदेतर्फे केलं. पण तर हे नाटकसुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या शहर नाही म्हणत मी, राज्यांमध्ये व्हायला पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या महोत्सवामध्ये हे नाटक व्हायला पाहिजे. त्या तोडीचं नाटक आहे. कारण आपण 3 पैशाचा तमाशा म्हणू, घाशीराम कोतवाल म्हणू, अशी जी सांघिक नाटकं होती, त्याच्यानंतरचं असं एक सांघिक नाटक आहे. इतक्या लोकांना घेऊन नाटक करणं इतकं सोपं नाही, खर्चिक आहे, मला सगळं मान्य आहे, पण हे व्हायला पाहिजे असं मनापासून माझी इच्छा आहे. सगळ्या कलाकारांना मी म्हणजे माझ्या शुभेच्छा आहेत, सदिच्छा आहेत. एक मी एक
रंगकर्मी आहे आणि सिनियर म्हणजे, त्यामुळे माझे आशीर्वाद आहेत या सगळ्यांना. आणि उत्तरोत्तर ह्या नाटकाचे खूप प्रयोग व्हावेत अशी मी त्या रंगदेवतेजवळ प्रार्थना करते. धन्यवाद.